नमस्कार. फूडीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज बनवणार आहोत आपण रबडी इतकीच चवीला सुंदर, दाटसर आणि तितकीच मलईदार अशी ओल्या नारळाची खीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. खीर बनवण्यासाठी इथे मी साधारण अर्धा लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे आणि त्यासोबतच काही केशरच्या काड्या भिजत घालून थोड्या दुधामध्ये ते दूध तयार करून इथे घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. तर सर्वात प्रथम ओल्या नारळाच्या खिरीसाठी आपण दूध उकळवून घेऊयात. त्यासाठी दूध इथे तापायला ठेवलेलं आहे. दूध तापेपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊयात. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक नारळ आहे. त्यातला अर्धा नारळ मी इथे आज खिरीसाठी वापरत आहे. याप्रमाणे हे खोबरं अर्ध्या नारळातलं काढून घेतलेलं आहे. आपल्याला आता या खोबऱ्याचा जो पाठीचा काळसर जो हा भाग आहे, हा भाग आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे. तर याप्रमाणे मी पिलरच्या साहाय्याने हा सगळा जो पाठीचा भाग आहे खोबऱ्याचा, तो याप्रमाणे काढून घेत आहे. तुम्हाला सोपं पडेल त्या पद्धतीने सुरीने सुद्धा काढू शकता, पण पिलरने हा पटकन आणि व्यवस्थित असा निघतो. आता खीर म्हटली की ती पांढरी शुभ्र असते आणि साहजिकच खोबऱ्याच्या पाठीचा हा भाग काळपट असतो. यामुळे खीर पांढरी शुभ्र होऊ नाही शकत. म्हणूनच आपण हा सगळा भाग पाठीचा काळसर काढून टाकत आहे आणि याप्रमाणे पांढरं शुभ्र खोबरं तयार करून घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या पाठीचा हा जो काळपट भाग आहे, यामध्ये तेलाचा अंश बऱ्याच प्रमाणात असतो. त्यामुळे हे फेकू न देता हे तुम्ही भाजीमध्ये, आमटीमध्ये, चटणीमध्ये वापरू शकता. आता याप्रमाणे खोबऱ्याचे बारीक-बारीक तुकडे आपण करून घ्यायचे आहेत. काम सोपं होण्यासाठी मी इथे सुरीच्या साहाय्याने तुकडे करून घेतले. तुम्हाला हवं असेल, सोपं जात असेल तर किसणीच्या साहाय्याने सुद्धा किसून बारीक करू शकता. खोबऱ्याची तयारी होईपर्यंत इथे दुधाला सुद्धा व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेऊयात. जेव्हा कोणत्याही लिक्विडमध्ये आपण साखर घालतो, तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि या पद्धतीने मध्ये-मध्ये ढवळत राहायचं, की जेणेकरून साखर जी आहे ती एका जागी जमा होऊन तळ पकडणार नाही. याप्रमाणे साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जे तयार करून घेतलेलं केशरचं दूध होतं. ते केशरचं दूध आपण इथे घालून घेतोय, की सुरुवातीला केशर साधारणतः अर्धा तास व्यवस्थित दुधामध्ये जर थोडंसं भिजत घातलं, तर त्या केशरचा रंग अतिशय सुंदर येतो. आता याप्रमाणे आपल्याला खिरीची पुढील तयारी होईपर्यंत दूध असंच उकळत ठेवायचं आहे. त्यानंतर जे तुकडे करून घेतलेलं खोबरं होतं, ते मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतोय. जर तुम्ही खोबरं किसणीच्या साहाय्याने किसलेलं असेल किंवा खवललेलं असेल, तरी सुद्धा ते बारीक करून घेणं आवश्यक आहे. याप्रमाणे यामुळे खीर छान दाटसर बनायला मदत होते. याप्रमाणे खोबरं व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. पुढील तयारीसाठी कढई ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित तापली, की त्यामध्ये साधारणतः मी 1.5 चमचा तूप घातलेला आहे. ह्या खिरीसाठी जास्त प्रमाणात तुपाची आवश्यकता बिलकुल नाही. त्यामुळे साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकंच तूप पुरेसं ठरतं. आता तूप हलकं गरम झालं, की यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेते. मी इथे फक्त काजू घातलेले आहेत. काजू व्यवस्थित तुपावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे इतर सुद्धा ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता. जेव्हा सुरुवातीला असे आपण ड्रायफ्रुट्स तुपामध्ये तळून घेतो आणि त्यानंतर ते खिरीमध्ये शिजले जातात ना, तेव्हा त्याचा जो स्वाद आहे, चव आहे, ती अतिशय उत्तम लागते. आता जो तयार करून घेतलेला नारळाचा चव आहे, तो आपण यामध्ये घालून घेऊयात तुपामध्ये. आता याला अगदी पाणी जिरेपर्यंत किंवा असं काही परतायची गरज नाहीये. साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला ह्या तुपावरती हे खोबरं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. साहजिकच खिरीचा स्वाद वाढण्यासाठीच आपण हे खोबरं तुपावरती व्यवस्थित असं परतून घेतोय. श्रावण सुरू आहे. नैवेद्याच्या पानात गोडाचा पदार्थ हा हमखास लागतोच. त्यामुळे ह्या श्रावणात झटपट बनणारी ही खीर नक्की एकदा तरी ट्राय करा. यामध्ये आता आपण जे उकळून घेतलेलं दूध होतं, ते दूध घालून घेतोय. खिरीची जी बाकीची काही तयारी आहे, ती करेपर्यंत आपण दूध उकळतच ठेवलं होतं. यामुळे दुधामध्ये जो काही पाण्याचा अंश आहे, तो पूर्णतः निघून जातो आणि खीर जी आहे, ती छान मलईदार बनते, छान दाटसर बनते. त्यामुळेच आपण हे दूध आहे, ते उकळत ठेवलेलं होतं.
दूध अगदीच आटवायची वगैरे गरज नाहीये, पण पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत दूध उकळून घेणं हे गरजेचं आहे. आता याप्रमाणे इथे कदाचित तुम्हाला दिसत असेल, की दाटसर अशी मस्त ही नारळाची खीर तयार होतीये. साधारणतः 3 ते 4 मिनिट आपल्याला ही खीर व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे. रबडी जितकी घट्ट असते त्याचप्रमाणे ही खीर आपल्याला अशी दाटसर ठेवायची आहे. खिरीमध्ये आता आपण जाडसर कुटलेली वेलची घालून घेतोय. तुम्हाला हवी असेल तर खसखस सुद्धा तुम्ही घालू शकता. टेस्ट अगदी सुंदर येते. बराच वेळा आपण सण समारंभांसाठी किंवा पाहुणे येणार असेल तर एक ठराविक प्रकारच्याच खिरीचे प्रकार बनवतो. पण ही नारळाची खीर ट्राय करायला काहीच हरकत नाहीये. कारण रबडी जितकी सुंदर लागते, चविष्ट लागते, अगदी मलईदार होते किंवा दाटसर होते, तितकीच ही नारळाची खीर, ओल्या नारळाची खीर सुद्धा तितकीच चविष्ट बनते. छान. कदाचित माझ्या व्हिडिओची लेंथ तुम्हाला जास्त वाटत असेल, पण कोणताही पदार्थ परफेक्ट बनण्यासाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टी किंवा त्याच्या काही ज्या वापरलेल्या टिप्स आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे कदाचित व्हिडिओची लेंथ तुम्हाला जास्त वाटत असेल. कोणताही पदार्थ सर्वात आधी नजरेने खाल्ला जातो. त्यामुळेच ह्या छानशा खिरीवरती आपण ड्रायफ्रुट्सची अशी छानशी सजावट करून घेतलेली आहे आणि याप्रमाणे ही ओल्या नारळाची खीर तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी आणि त्यामध्ये सांगितलेल्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच रेसिपीच्या पुढील अपडेटसाठी फूडीज फ्लेवरला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.